हरिओम. आत्मपूजा उपनिषद. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. प्रार्थना भाग 2. ओंकार पृथ्वीवर ज्ञात झाला. आता एका वैश्विक कुतूहलाचा रहस्यभेद जाणून घ्यायचा आहे. विश्व निर्मिती आधी येथे परमात्म्याशिवाय अन्य काहीही नव्हते. त्यामधून ओम असा वैश्विक महादिव्य परमध्वनी झाला आणि हे विश्व त्यामधून निर्माण झाले. त्यानंतर काही अब्ज वर्षानंतर येथे जीवसृष्टी निर्माण झाली. याचा अर्थ हा वैश्विक परमध्वनी झाला तेव्हा तो ऐकायला तेथे परमात्म्याशिवाय अन्य कोणीही अस्तित्वात नव्हते. तरीही आपल्या महाआदरणीय ऋषींनी त्याचा ध्वनी कसा झाला ते जाणून घेतले आणि त्याप्रमाणे त्याला शब्दबद्ध केले, लिपिबद्ध केले. आपल्या महाआदरणीय ऋषींनी विश्वनिर्मितीचे वेळी झालेला महादिव्य परमध्वनी येथे पृथ्वी तलावर आपल्या सर्वांना ज्ञात करून दिला. हे अशक्य असे त्यांना कसे शक्य झाले? त्यासाठी त्यांनी काय दिव्य केले? हे एक महागुह्य गुपित आहे, रहस्य आहे. त्याचा आता उलगडा करून घेण्याचा प्रयत्न करूया. हा वैश्विक प्रथम ध्वनी तेथे एकमेव साक्षीदार असलेल्या परमात्म्याने निश्चितच ऐकला होता. तो त्याच्यामधूनच निर्माण झालेला होता. परंतु परमात्मा परम मौन आहे, सदा साक्षी आहे, अकर्ता आहे, अव्यक्त आहे. तरीही त्याच्यामधून हा अद्भुत परमध्वनी झाला. याचा अर्थ हा ध्वनी परमात्म्यामधून झालेला असला तरीही तो त्याने मुद्दामून केलेला नव्हता. ती एक त्याच्यामधून त्याच्याही नकळत झालेली प्रतिक्षिप्त क्रिया होती. उदाहरणार्थ, सूर्यामुळे पृथ्वीवर अनेकविध घडामोडी घडतात आणि त्याचा त्या सूर्याला जराही पत्ता नसतो. त्यासाठी तो मुळीच उगवलेला नसतो. श्री ज्ञानेश्वर माऊलींनी समाधी घेतली आणि आता त्या जागी लोकांनी मंदिर उभारले आहे. लोकांसाठी ती जागा अतिपवित्र झाली आहे. यासाठी त्या विवेक्षित जागी श्री ज्ञानेश्वर माऊलींनी समाधी घेतलेली नव्हती. परंतु हे असे त्यांच्याकडून त्यांच्याही नकळत घडले, हेही सत्य आहे. याचप्रमाणे हा महादिव्य महाअद्भुत परमध्वनी त्या परमात्म्यामधून झाला हे सत्य आहे. तसेच त्याने तो ऐकला असला तरीही तो ध्वनी स्वतः त्याच्याकडून मानवाला ज्ञात होणे हे अशक्य आहे. असे जरी असले तरी हेही लक्षात घ्यावे की तो परमात्मा आहे, ती जगत जननी आहे, ती विश्वमाता आहे, ती स्वयंभू अद्भुत लीला करणारी वैश्विक परमशक्ती आहे. यामुळे त्या स्वयंभू परमात्म्यामधून एक अद्भुत लीला झाली आणि त्यामुळे मानवाला तो वैश्विक महादिव्य महाअद्भुत परमध्वनी ज्ञात झाला. आपल्या महान ऋषींनी एक वैश्विक गोष्ट जाणली. विश्वातील समान घटक आणि समान कृती यावरून त्यांनी अनुमान काढले. या विश्वात जे काही महासूर्य, अजस्त्र तारे, महाकाय धूमकेतू, सूर्य, ग्रह, गोल, उपग्रह वगैरे निर्माण झाले आहेत त्यामध्ये एकच एक समान घटक कार्य करत आहे. कारण सर्वच्या सर्व निर्माण झालेले स्वतःभोवती फेरे घेत असताना त्यांच्या त्यांच्या निर्माणासभोवतीही एकाच विशिष्ट प्रकारे एकाच तत्वाने फेरे घेत असतात. या सर्वांमध्ये एक अतिशय शिस्तबद्ध नियोजन आहे. हे नियोजन सर्वांसाठी समान आहे. यामुळे यामागे तो त्यांचा एकमेव निर्माणकर्ता ओंकारच असला पाहिजे. त्यांच्या केंद्रबिंदूपाशी तो महादिव्य ध्वनी ओंकारच असला पाहिजे. त्यामधूनच या सर्वांना परम ऊर्जा मिळत आहे. एरवी ही इतकी समानता शक्य नाही. तसेच यासाठी लागणारी ही इतकी महाऊर्जा इतर कशामधूनही निर्माण होऊ शकत नाही, पुरवठा होऊ शकत नाही. हे केवळ ओंकारामधूनच शक्य आहे. यामधून त्यांनी दुसरे वैश्विक तत्व जाणले की विश्वाच्या निर्मितीला ओंकार हाच परमध्वनी कारणीभूत आहे आणि याच परमध्वनीमधून परमऊर्जेचा स्रोत निर्माण होतो. परमात्म्याची ही स्वयंभू असलेली लीला आहे. त्याच्यामधून निर्माण झालेल्या ओंकारामधून, त्या परमध्वनीमधून पुढे सतत ऊर्जा निर्माण होत राहील.
अशी त्या परब्रह्म परमात्म्याने वैश्विक व्यवस्था लावून दिली आहे. येथील प्रत्येक घटनेच्या मागे तो परमध्वनी आहे. त्या घटनेच्या केंद्रस्थानी ओंकार विराजित आहे. त्यामधून परम ऊर्जा निर्माण होते आणि मग त्या ऊर्जेमधून पुढे अनेक गोष्टी निर्माण होतात. पृथ्वीवरील पंचमहातत्वे, येथील वस्तुजगत, येथील सजीव सृष्टी इत्यादी यामुळेच येथे शक्य झाली आहे. याचा अर्थ प्रत्येक घटनेच्या केंद्रस्थानी हा परमध्वनी ओंकार विराजित आहे. त्याच्यामुळे त्यामधून निर्माण होत असलेल्या ऊर्जेमुळे येथील प्रत्येक घटना अति सुव्यवस्थित होते. याची प्रचिती म्हणजे जर दोन वस्तू एकमेकांवर आपटल्या तर त्यामधून ध्वनी निर्माण होतो आणि ठिणगी उडते, ऊर्जा निर्माण होते. प्रत्येक वस्तू ध्वनी आणि ऊर्जा असतेच असते. याचा अर्थ सजीवांच्याही अंतःकरणात ओंकार विराजित आहे. त्यामधूनच जीवाला जीवित राहायला आवश्यक ती ऊर्जा मिळते. प्रत्येक श्वासाश्वासाला अनाहत नाद होत असतो. त्या योगे सजीवाला ऊर्जा मिळत असते. यामुळे सजीव कंठामधून ध्वनी करतो. आपल्या महान ऋषींनी पहिल्या दोन गोष्टी जाणवल्यानंतर तिसरी गोष्ट जाणली की जेव्हा एका पाठोपाठ दोन ध्वनी होतात तेव्हा त्यामध्ये किंचित का होईना परंतु थोडा तरी, अल्पसा तरी कालावधी जावा लागतो. ध्वनी धबधब्यासारखा न थांबता अव्याहत स्त्रवत नाही. याचा अर्थ जसा ध्वनीचा ऊर्जेशी संबंध आहे तोच सर्वस्वाला कारणीभूत आहे, त्या अर्थी श्वासाशीही त्याचा काहीतरी संबंध आहे. कारण श्वास हे धबधब्यासारखा न थांबता अव्याहत घेतला जात नाही. दोन श्वसनांच्या मध्ये जरा तरी, किंचित का होईना परंतु थोडा तरी, अल्पस तरी कालावधी जावा लागतो. ध्वनी, काळ, श्वास यांचा काहीतरी संबंध आहे. हा श्वासच सजीवांना जीवित ठेवतो. ओंकाराप्रमाणे हा श्वासही देहाच्या केंद्रस्थानी आहे. यांचा एकमेकांशी काहीतरी निश्चितच संबंध आहे. या मूलभूत असलेल्या ओंकारामुळेच सजीवात श्वसनही होत राहते. ओंकाराच्या अस्तित्वामुळे देहाला श्वसनाच्या मदतीने आवश्यक ती ऊर्जा मिळते. ओंकाराच्या माध्यमातून परमात्मा आपल्याच अंशात्म्याशी सतत संधान सांभाळून असतो. त्याने विश्वलीला अनुभवण्यासाठी त्याला ओंकाराच्या माध्यमातून ऊर्जा पुरवत असतो. त्याने धारण केलेला देह जीवित राहण्यासाठी ओंकाराच्या माध्यमातून तो त्याला प्राणाचा पुरवठा करत असतो. आता आपल्या महान द्रष्ट्या ऋषींनी चौथी गोष्ट ज्ञात करून घ्यायचा चंग बांधला. त्यांनी आपल्या अंतःकरणात ओंकार ध्वनी प्रस्थापित आहे का याचा पुरावा शोधायला सुरुवात केली. तो असा सहजच ऐकू येत नव्हता. त्यासाठी प्रगाढ प्रशांतता, महापावित्र्य आणि परमशुद्धता असणे गरजेचे होते. कारण हा वैश्विक ध्वनी प्रत्यक्ष परमात्म्यामधून ध्वनित झालेला आहे. तो जाणायला त्या परमात्म्यासारखेच असायला हवे. ऋषी अरण्यात जाऊन गुहेत आसनस्थ झाले, ध्यानस्थ झाले, परममौनात गेले, स्थिर स्थित प्रशांत झाले. ते तहान भूक विसरले, त्यांचे देहभान हरपले, त्यांच्यात परम तरलता निर्माण झाली. ते सर्वस्वाच्या अतीत झाले. त्या तशा अवस्थेत त्यांना स्वतःच्या अंतःकरणामधून तो परमध्वनी ऐकू आला. अ उ म ओम ओम. आपल्या श्वसनामधून अंतःकरणात सतत ओंकार जणाणत असतो. याची कल्पना येण्यासाठी त्याची तुलना तानपुऱ्याशी करता येईल. तानपुऱ्यामधून सतत सप्तस्वर जणाणत असतात. सर्वसामान्य जनांना तानपुऱ्यामधून सप्तस्वर ऐकायला येत नाहीत, परंतु शास्त्रीय संगीताची आराधना करणाऱ्यांना ते ऐकू येतात. त्यासाठी तसे कान तयार व्हावे लागतात. परंतु आपण जरी थोडे लक्ष दिले तर आपल्याला तानपुऱ्यामधून ओंकार ऐकायला येतो. तसेच हे आहे. आपल्या अंतःकरणात सतत ओंकार झणाणत असतो. त्या तशा तरल भावावस्थेत तो ऐकू येतो. अशा प्रकारे वैश्विक उत्पत्तीच्या वेळी ओम असा जो परमध्वनी झाला त्याचा मागोवा आपल्या ऋषींनी घेतला. त्यांनी ध्यानावस्थेत स्वतःच्या अंतःकरणातून तो ध्वनी श्रुत केला, तो स्मृत केला आणि मग इतरांना तो पुराणोक्त केला.
ओंकाराचा ध्वनी कसा आहे त्याचा प्रत्यक्ष पुरावा ऋषींना मिळाला. ओंकार ध्वनी पृथ्वीवर ज्ञात झाला. यानंतर ओम हा सर्वांहून निराळा असल्यामुळे त्यांनी त्याला आगळा वेगळा आकार दिला. त्यामधून अ उ म याची सहजच प्रचिती येईल याची पुरेपूर खबरदारी घेतली. तो अक्षरबद्ध केला, लिपिबद्ध केला, स्वरबद्ध केला. ही त्यांची कल्पनाशक्ती मोठी वाखाणण्यासारखी आहे. यामधून पुढे सूर, स्वर, शब्द, भाषा, लिपी इत्यादी फार मोठी प्रगती झाली. मानवी जीवन समृद्ध झाले. हरिओम.